पाहूया बातम्या विस्तारानं। निवडणूक अर्ज छाननीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय बर्डे यांनी सुधीर कांदोळकर यांनी सादर केलेला प्रतिज्ञापत्र खोटा असल्याचा आरोप करत आक्षेप घेतला। कांदोळकर यांनी भंडारी समाजाशी निगडीत असलेली प्रॉपर्टी त्यांच्या नावे असल्याची माहिती उघड केली नाही असा आरोप बर्डे यांनी केला होता। भंडारी समाजाची पीटी शीट नंबर 170 5/5 आणि 5/4 ही प्रॉपर्टी भंडारी समाजाची आणि त्यांनी आज देवा शपथ सांगता म्हणून सांगले आणि ती प्रॉपर्टी आपली म्हणून त्यांनी सांगल्या देवा शपथ आणि आज ती प्रॉपर्टी त्यांनी दाखवूंक ना थंयसर म्हणून हांवें ती प्रॉपर्टी कित्याक लागून दाखोवंक ना म्हणून हांवें इलेक्शन कमिशनाक जो आमचो रिटर्निंग ऑफिसर जो आसा ताका सांगलें म्हाका म्हणलें ही प्रॉपर्टी हांगा दाखयली कित्याक लागून नाका म्हणून पण पेपर म्हाजे कडेन आसा आणि पेपर दाखोवंक ना म्हणून व्हडलें काय ना पण त्यांनी देवा शपथ घेवन सांगला ही प्रॉपर्टी आपली म्हणून एफिडेविट म्हणजे कितें देवाची शपथ घेवन। दीपक ढवळीकर यांच्या अर्जावर सुभाष शिरोडकर यांनी तांत्रिक कारण देत आक्षेप घेतला। दीपक हे उमेदवार असताना पक्षाचे अध्यक्ष म्हणून फॉर्म 2 वर कशी सही करू शकतात असा युक्तिवाद करण्यात आला। त्याचबरोबर मगो ही भाजपमध्ये विलीन करण्यात आल्यानं दीपक निवडणूक लढू शकत नाही असा दावा करण्यात आला। याबाबत दिवसभर युक्तिवाद झाल्यानंतर अखेर ढवळीकर यांच्या सर्व अडचणी दूर होत त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला। मगो पक्ष सोपोवपा खातीर हर विरोधक प्रयत्न करता आणि हो पक्ष आज सुटणी जावपा वेळार तो सोपोवपाक खुबशे राजकारणी मोठे राजकारणी त्यातूंत सहभागी जाले पूण मगो पक्षाचे अस्तित्व आज पासून कोण सोपोवंक शकूना आणि आज परत एकदा नवी दिशा ही मगो पक्षाक मेळिल्ली आसा आणि ह्याच नव्या दिशेन मगो पक्ष फुडें मार्च करतलो। ते कोण विरोधक आसा तांकां आज कळून चुकला की मगो पक्ष सोपोवप ही सादी गोश्ट ना। सोपोवपाचो प्रयत्न भरपूर जाला आणि हातूंत मोठे राजकारणी आसा मोठे गोंयचे राजकारणी हातूंत आसात पूण तांकां हें शक्य जालें ना। आज आमचो मगो पक्षा माध्यमांतल्यान जो हांवें अर्ज भरिल्लो तो अर्ज आज इतक्या सकाळी 11:30 ते 6 नंतर ग्रहीत धरलो। आमचे जे विचार मांडले ते रोहित नंदकुमार नायक त्यांचे विचार उचलून धरले आणि होच मगो पक्षाचो विजय आणि मगो पक्ष आज विजयी जाला तसो 23 तारखेनंतर मोठ्या मताधिक्यानूय बी शिरोडा कॉन्स्टिट्युएन्सी विजय जाता। पार्टी मर्ज जाल्ल्या कारणान कॅन्डिडेट दिवंक शकना म्हणून तेंचें मेजर ऑब्जेक्शन आशिल्लें कोणाक ऑथरायज करपाचो आणि MGPचें कॉन्स्टिट्युशन जर वाचत जाल्यार तेंच्यांनी ऑथरायज केल्लें आसा की वर्किंग प्रेसिडेंट कॅन सायन नॉमिनेशन पेपर आनी म्हाका दिसता तितून इलिगॅलिटी कांय नाशिल्ली। सो अकॉर्डिंगली एक्सेप्टेड। ऑब्जेक्शन कोणी रेज केल्लें एक बीजेपीचो कॅन्डिडेट आणि दुसरे म्हटल्यार एक फॉरवर्ड डेमोक्रेटीक लेबर पार्टी तिचो कॅन्डिडेट हरिश्चंद्र यस नायक हाणें केल्लें। हे नॉमिनेशन म्हाका दिसता ऑब्जेक्शनूय खूब इंट्रस्टींग आशिल्लें आनी गोंयांत सुद्दां ही घटना पयलेच फावट जाल्ल्या कारणान म्हाका दिसता ही ऑब्जेक्शन अशीं येतात। कोणाक अंदाजूय नाशिल्लो पूण म्हाका दिसता कॅन्डिडेटाक एंटिसिपेट केला खबर ना पूण ऑब्जेक्शन चड करून मर्जराचेर चड आर्ग्युमेंट जालो कित्याक तुमी जाणात MGPचे 2 लेजिस्लेटर BJPन मर्ज जाले आनी 2/3 असल्या कारणान ते मर्जराक मान्यता मेळटा आनी असो ऑब्जेक्शनाचो सूर आशिल्लो म्हणजे तेंचें कंटेन्शन आशिल्लें की जेन्ना 2/3 लेजिस्लेटर मर्ज जाले BJPन तेन्ना MGP पार्टी आनी अस्तित्वान उरली ना आनी ही पार्टी जेन्ना अस्तित्वान उरली ना जाल्यार तो कॅन्डिडेटूय दिवंक शकना इलेक्शना खातीर बायपोल जे शिरोडेचे आशिल्ले आयज तेजे खातीर ऑब्जेक्शन घेतला आनी हे मुद्द्याचेर कशें करूं येता काय ना ह्या मुद्द्याचेर आमचो युक्तिवाद जालो आनी आमचो रिटर्निंग ऑफिसर ताणें तांचें ऑब्जेक्शन रिजेक्ट केलें।